आज आपण कैरीची चटपटीत चवीची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही चटणी अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते। ती कशी बनवायची ते पाहूयात। कैरीची चटणी करण्यासाठी मी येथे एक तोतापुरी कैरी घेतली आहे। ही कैरी मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आहे। आता या ठिकाणी या कैरीचा वरील भाग चाकूने मी कट करून घेतला आहे। त्यानंतर ही कैरी शिलनीच्या साहाय्याने अशा प्रकारे शिलून घेतली आहे। आता या शिलून घेतलेल्या कैरीचे उभे तुकडे करून त्यातील कोळीचा भाग बाजूला काढून टाकायचा आहे। त्यानंतर या कैरीचे चाकूच्या साहाय्याने छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व कैरीचे मी छोटे तुकडे करून घेतले आहेत। या चटणीसाठी आपल्याला कोथिंबीर देखील लागणार आहे। त्यासाठी मी येथे कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतली आहे। मी या चटणीसाठी 1 कप कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। आता या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप बारीक चिरलेल्या कैरीच्या फोडी, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, थोडी पुदिन्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 छोटा चमचा काळं मीठ, थोडेसे साधे मीठ, चिमूटभर हिंग टाकून हे मिश्रण पाणी न टाकता वाटून घेऊ। अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मी पाणी न टाकता वाटून घेतले आहे। आता यामध्ये 1 बर्फाचा तुकडा व 2 चमचे थंड पाणी टाकून हे सर्व मिश्रण चमच्याने एकदा हलवून घेऊ। त्यानंतर ते मिक्सरवरती बारीक वाटून घेऊ। अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मी बारीक वाटून घेतले आहे। ते एका बाउलमध्ये काढून घेऊ। जेवणाची चव वाढवण्यासाठीची कैरीची ही आंबट, तिखट, हिरवी चटणी बनवून तयार आहे। ही तुम्ही वरण, भात, चपाती, पराठा, थालीपीठ, समोसे तसेच भजी सोबत देखील खाऊ शकता। अप्रतिम लागते। एकदा नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।